मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे अंती परत आली, लेखिका पल्लवी वांगीकर. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. इनामदारांचा वाडा आज हारा फुलांनी सजला होता. कारणही तसंच होतं. आज इनामदारांच्या धाकट्या मुलाचं विश्वासचं लग्न होतं. तसं पाहायला गेलं तर हे विश्वासचं दुसरं लग्न. पण तात्यांनी म्हणजेच विश्वासच्या वडिलांनी या लग्नात कसलीच कसर ठेवली नव्हती. कारण विश्वासच्या पहिल्या लग्नाची त्यांना काहीच हौसमौज करता आली नाही. करणार पण कशी? विश्वासने प्रेमविवाह केला होता, तोही इतर जातीच्या मुलीसोबत पळून जाऊन. तात्यांनाही बिलकुल पटलेलं नव्हतं. पण माईंनी म्हणजेच विश्वासच्या आईने त्यांना थोडं समजावून सांगितलं. म्हणून आणि मुलाच्या प्रेमाखातर तात्यांनी विश्वासला आणि सुगंधाला माफ करून कुटुंबात सामील करून घेतलं होतं. सारं काही सुखात चाललेलं होतं. पण लग्नाच्या काही दिवसातच सुगंधा घरातून एकाएकी निघून गेली. जाताना तिने एवढंच एका चिठ्ठीत लिहून ठेवलं की मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. विश्वासने तरीही सुगंधाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. इतकंच काय तर पोलीस कंप्लेंट देखील केली, पण ती सापडली नाही. काही दिवसात असं कळालं की ती कुणा मुलासोबत पळून गेली. विश्वासला हे ऐकून खूप दुःख झालं. त्याच्या प्रेमात नेमकी काय कमी राहिली याचा विचार तो दिवस रात्र करायचा. मनात चालणाऱ्या विचारामुळे तो जगात असून नसल्यासारखा झाला होता. तात्या आणि माईला हे पाहावे ना, म्हणून त्यांनी थोरल्या सुनेच्या म्हणजेच मीराच्या चुलत बहिणीशी मीनाक्षीशी विश्वासचं लग्न ठरवलं. विश्वास या लग्नासाठी तयार होत नव्हता. पण तात्या, माई, थोरला भाऊ विलास आणि त्याची बायको मीरा या सर्वांनी मिळून त्याला लग्नासाठी कसंबसं तयार केलं. आणि आज इनामदारांच्या वाड्यात खूप दिवसांनी आनंदोत्सव सुरू होता. लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं. माप ओलांडून मीनाक्षी इनामदारांच्या घरात आली आणि मीनाक्षी व विश्वासच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. इनामदारांचा वाडा तसा जुन्या काळातला होता. भरपूर खोल्या, अंगण आणि एक जुनाट बंद असलेलं तळघर. एक सुखवस्तू कुटुंब होतं. घरात बरेच नोकर चाकर होते आणि गावात तात्यांना फार मान देखील मिळायचा. मीनाक्षी संसारात अगदी रमली होती. विश्वास तिच्यावर भरपूर प्रेम करायचा. कधी जमलं तर त्याला सुगंधाची आठवण आलीच तर मीनाक्षी त्याला सावरायची. मीनाक्षी आणि तिची जाऊ मीरा या चुलत बहिणी म्हणून त्या दोघींचं देखील छान पटायचं. लग्नानंतर काही महिन्यांनी एके दिवशी दुपारी सर्वजण झोपलेले होते. 1-2च्या सुमारास मीनाक्षी स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेली. स्वयंपाकघरातून तळघरात जायला एक दार होतं जे भलं मोठं कुलूप लावून बंद केलं होतं. मीनाक्षीने ग्लास घेतला आणि माठातून पाणी घेणार तोच तळघराच्या दारावर आतून ठोठावल्याचा आवाज आला. अचानक झालेल्या आवाजाने मीनाक्षी घाबरली. तिने पटकन दाराकडे वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हतं. तिला वाटलं काही भास झाला असेल म्हणून ती परत पाणी प्यायला लागली, तर परत तोच आवाज. आता तिने न राहून कोण आहे असं विचारलं. तसा तो आवाज बंद झाला. ती स्वयंपाकघरातून बाहेर निघत होती. तेवढ्या समोरून कोणीतरी आलं आणि ती जोरात किंचाळली. पण नीट लक्ष देऊन पाहिलं तेव्हा तिला लक्षात आलं की माई आल्या आहेत. तिची किंचाळी ऐकून तात्या आणि मीरा स्वयंपाकघराकडे आले. माईने मीनाक्षीला जवळ धरलं आणि विचारलं, काय झालं मीनाक्षी, असं मला पाहून किंचाळलीस का? मीनाक्षी म्हणाली, माई, तळघराच्या दारावर ठोठावण्याचा आवाज आला. तेवढ्यात तुम्ही आलात म्हणून मी घाबरले. अगं, तुला भास झाला असेल. नाही ताई, 2 वेळेस आला आवाज. भास झाला असेल सुनबाई, असा आवाज येणं शक्यच नाही. मी लहान होतो तेव्हापासून हे तळघर आम्ही कधी उघडलं पण नाही आहे. तात्या म्हणाले. तात्या पण बस मीनाक्षी, होतो असा भास कधी कधी.
मीरा म्हणाली, जा मीनाक्षी, आराम कर थोडा वेळ. माई म्हणाल्या. सारेजण आपापल्या खोलीत निघून गेले. पुढे 2 दिवस असा काहीच आवाज मीनाक्षीला आला नाही. तो भासच होता याची मीनाक्षीला खात्री पटली. पण 3ऱ्या दिवशी असंच दुपारच्या वेळेस मीनाक्षीला तो आवाज परत आला. मीनाक्षी खूप घाबरली आणि भीत भीत म्हणाली, जे कोणी आहे समोर या. दारावरचा आवाज जोरात यायला लागला आणि 2 मिनिटांमध्ये थांबला देखील. पण मीनाक्षी भीतीने थरथर कापायला लागली. मीरा अचानक स्वयंपाकघरात आली. मीनाक्षीची अवस्था पाहून ती देखील घाबरली. तिने मीनाक्षीला पाणी दिलं. मीराने मीनाक्षीला काय झालंय असं विचारलं. पण अचानक थंडी वाजून आली आणि अंग कापायला लागलं असं सांगून तिने खरं सांगायचं टाळलं. झालेल्या घटनेचा मीनाक्षी दिवसभर विचार करत राहिली. असं का झालं असेल याचा उलगडा तिला होईना. दुपारी तिला झोपही लागली नाही. या विचारातच कधी रात्र झाली हे मीनाक्षीला कळलंच नाही. रात्री विश्वासला घरी यायला आज उशीर लागणार होता. मीनाक्षीचा नेमकाच डोळा लागला. तिला अचानक कुठल्याशा आवाजाने जाग आली. पाहते तर खिडकीतून कोणीतरी डोकावतोय असा तिला भास झाला. तिने एकदा लक्ष देऊन पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. तो परत झोपणार तेवढ्यात असा आवाज आला. मीनाक्षीला वाटलं विश्वास आला असेल म्हणून ती झोपेचं सोंग घेऊन तशीच पडून राहिली. पण काही क्षणातच एक उग्र दर्प खोलीभर पसरला आणि अचानक मीनाक्षीच्या चेहऱ्यावर चरबट हातांचा स्पर्श झाला. मीनाक्षी हादरली. तो विश्वास नव्हताच, ती कुणीतरी बाई होती. मीनाक्षी भीतीने पाणी पाणी झाली. तिच्या तोंडातून आवाजही फुटेना. तिला जोरात ओरडायचं होतं पण भीतीने तिला तेही जमेना. ती बाई 5 मिनिट मीनाक्षीकडे बघत राहिली आणि लगेच गायब झाली. आता मात्र मीनाक्षीला काही सुधरेना. ती एकदा जोरात ओरडली आणि धाडकन जमिनीवर पडली. घरातले सारे जण जमा झाले. एव्हाना विश्वासही आला होता. मीनाक्षीला काय झालंय कोणालाच कळेना. विलासने डॉक्टरला बोलावलं. डॉक्टर म्हणाले, कुठल्या तरी गोष्टीचा प्रचंड धक्का बसल्याने असं झालं असावं. मीनाक्षीला ताप पण आला होता. पुढचे 2 दिवस मीनाक्षी शुद्धीवर नव्हती. घरातील सर्वांना मीनाक्षीची खूप काळजी वाटत होती. मीनाक्षीची आई पण तिला भेटण्यासाठी आली. दुसऱ्या दिवशी मीनाक्षीला जाग आली. थोडं बरं वाटायला लागलं. तेव्हा सर्वांनी तिला विचारलं की त्या दिवशी काय झालं होतं. पण तिला त्या दिवशीचं काहीच आठवत नव्हतं. तिची तब्येत अजूनही थोडी खराबच होती. म्हणून मीनाक्षीच्या आईने थोडे दिवस तिथे राहण्याचं ठरवलं. मीनाक्षी हळूहळू बरी होती असं सर्वांना वाटलं. पण मीनाक्षीची आई मात्र खूप चिंतातूर होती. मीराने एके दिवशी कुणी समोर नसताना मीनाक्षीच्या आईला विचारलंच, काकू काय झालंय का? तू खूप काळजीत दिसतेस. मीरा, आता तुझ्यापासून काय लपवू पोरी? मीनाक्षीचं वागणं जरा बदलल्यासारखं वाटतंय ग. म्हणजे ग काकू, सध्याच कुणाला ही गोष्ट सांगू नकोस. मीनाक्षीना रात्री एकटक एका दिशेने बघत असते. तिला काही बोलायला जावं तर तिचं लक्ष पण नसतं. मी त्या दिवशी तिला चिडून आवाज दिला तर तिने खूप रागाने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे अचानक खूप लाल झाले होते. तिचे डोळे पाहून मला लगेच कळालं, मीरा, ही आपली मीनाक्षी नाही आहे ग. काकू, म्हणजे तुला असं वाटतंय का की? हो, बहुतेक बाहेर बाधा झाली आहे, मीरा म्हणाली. काकू, तुला वाटतंय म्हणजे असेल असंच, पण ती कधी घराबाहेर जात नाही आणि घरात असं होणं शक्य नाही. माझ्या लग्नाला इतकी वर्षे झाली आहेत पण असं कधीच काही वाटलं नाही. काय झालंय, कसं झालंय हे मला पण कळत नाही आहे. पण यातून मीनाक्षीला बाहेर काढावं लागेल. हो, करू आपण काहीतरी. यांचं असं बोलणं होत नाही तोच विश्वासचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. सर्वजण त्याच्या खोलीच्या दिशेने गेले. विश्वास घाबरून खोली बाहेर पडत होता. तो धापा टाकत होता. सर्वांनी त्याला बाहेर नेलं आणि पाणी प्यायला दिलं. शांत झाल्यावर तात्याने त्याला विचारलं, काय झालं? तात्या, ती आपली मीनाक्षी नाही आहे. मीराने चमकून मीनाक्षीच्या आईकडे पाहिलं. म्हणजे तुला काय म्हणायचंय? तात्या, मी मीनाक्षीला जेवण द्यायला गेलो तर तिने माझ्या हातातून ताट हिसकावून घेतलं आणि दुसरीकडे तोंड करून जेवायला लागली. मी जाऊन तिच्याकडे पाहिलं तर
तर मला एक वेगळीच बाई दिसली. हे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. नेहमी खंबीर असणारे तात्या पण या गोष्टीमुळे घाबरून गेले. कुणाला काय करावं ते सुचेना. तेवढ्यात खोलीच्या खिडकीतून वाकून पाहत मीनाक्षी विचित्र हसायला लागली. तिचं ते रूप पाहून भीतीची एक लाट पसरली. मीनाक्षी जोरजोरात हसत राहिली आणि नंतर जोरात ओरडून म्हणाली, कर्माचं फळ कसं मिळतंय ते पहा आता. असं बोलून ती परत हसायला लागली. पण तो आवाज मीनाक्षीचा नेहमीचा आवाज नव्हताच. एक विचित्र घुगरा असा आवाज होता तो. एवढं बोलून मीनाक्षी चक्कर येऊन जमिनीवर पडली. तेव्हा सर्वजण तिला सावरण्यासाठी गेले. लगेच अर्ध्या तासात तात्याने गुरुजींना फोन केला आणि घडलेली हकीकत सांगितली. पण गुरुजी नेमकेच गावाहून आल्याने त्यांनी उद्या येतो, तोपर्यंत सर्वजण मीनाक्षी सोबत राहा असं त्यांनी सांगितलं. त्या रात्री सर्वजण एका खोलीत राहिले. अचानक खोलीत सर्वत्र गारठा पसरला आणि एक जळकट वास खोलीत शिरला. सर्वांनी नाकाला हात लावले. विश्वासचं लक्ष मीनाक्षीकडे गेलं, मात्र ती तिच्या जागेवर नव्हतीच. सर्वजण इकडे तिकडे पाहायला लागले, पण ती दिसेना. जळकट वासाचं प्रमाण वाढत गेलं. तात्याचं लक्ष भिंतीकडे गेलं तर मीनाक्षी भिंतीला डोकं टेकून बसली होती. तिची नजर प्रत्येकावरून फिरत होती. सर्वांचं लक्ष मीनाक्षीकडे गेलं तेव्हा मीनाक्षी जरा वेगळीच दिसत होती आणि क्षणात ती तिथून गायब झाली. परत सर्वजण तिला शोधायला लागले, पण मीनाक्षी दिसेना. अचानक कधी ती मागे आली कळलंच नाही आणि येऊन तिने विश्वासचा गळा हाताने आवळला. तात्या जोरात ओरडले. तात्या आणि विलासने जाऊन मीनाक्षीला गच्च पकडलं, तरीही ती विश्वासचा गळा सोडायला तयार नव्हती. दोन दोन पुरुष तिला पकडत होते, तरीही मीनाक्षी त्यांना सावरली जात नव्हती. आई आणि माई रामनामाचा जप करायला लागल्या आणि काही वेळातच हा सारा प्रकार थांबला. मीनाक्षीने विश्वासला सोडलं. मीनाक्षी परत त्या घुगऱ्या आवाजात परत येईल मी, परत येईल मी असं म्हणून हसली आणि पुन्हा चक्कर येऊन पडली. विश्वासला माईने पाणी दिलं. भीतीने विश्वासची दात खिळी बसली होती. भीतीने सारेजण थरथर कापायला लागले. पण गुरुजींनी सांगितल्याने तिथे मीनाक्षीसोबत राहण्याशिवाय काहीच पर्याय त्यांच्याकडे नव्हता. ती रात्र त्यांनी भीतीच्या सावटाखालीच काढली. सकाळ झाली. सकाळी 7 वाजताच गुरुजी आले. विश्वासची भीती आता थोडी कमी झाली होती. गुरुजी हे मारुतीचे भक्त होते. त्यांना भूतबाधा वगैरे काढता यायची, म्हणून तात्याने त्यांना बोलावलं होतं. तात्याने घडला प्रकार गुरुजीला सांगितला. गुरुजी म्हणाले, हां, आलं माझ्या लक्षात. घरात आलो तेव्हाच एक नकारात्मक शक्ती मला जाणवली होती. विश्वास म्हणाला, गुरुजी, मीनाक्षी बरी होईल ना हो? कसं असतं, काही आत्मे हे आतृप्त असतात. त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या की त्यांना असं पृथ्वीवर भटकावं लागतं. पण त्यांच्या इच्छा जर आपण पूर्ण केल्या तर ते आत्मे हे जग सोडून पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात. असं पण मुक्ती कोणाला नको असते. म्हणजे मला काही कळलं नाही. मीनाक्षीच्या शरीरात एका स्त्रीचा आत्मा वास करतोय. आपल्याला आधी हे पाहावं लागेल की ती स्त्री कोण आहे, कुठून आली आहे आणि तिला नेमकं हवं काय आहे तुमच्या कुटुंबाकडून. विश्वास म्हणाला, गुरुजी, काय हवं ते करा, पण माझ्या बायकोला ठीक करा. गुरुजी म्हणाले, आता या सकाळच्या वेळेला काहीच होऊ शकत नाही, कारण हा प्रहर हा देवाचा असतो. आत्मे रात्रीचे बाहेर निघतात, म्हणून जे काही करायचंय ते रात्रीच करावं लागेल. मी रात्री माझ्या काही शिष्यांना घेऊन येतो, मग पाहू काय करायचं आहे ते. फक्त रात्री एक पक्वानांनी भरलेलं जेवणाचं ताट तयार ठेवा आणि त्यात मोजून 13 पिंड ठेवा. एवढं सांगून गुरुजी निघून गेले. सर्वजण आता बाहेरही जाता येईना, म्हणून ती तिथेच थांबून आक्रोश करायला लागली. गुरुजींनी मारुती स्तोत्र थांबवलं आणि मीनाक्षीला विचारलं, कोण आहेस तू? मीनाक्षी म्हणाली, मी नाही सांगणार. गुरुजींनी त्या ताटावर झाकलेला कपडा दूर केला आणि मीनाक्षीचं लक्ष त्यावर नेलं. ते पाहून मीनाक्षी पळत त्यांच्याकडे गेली, पण तिला ते घेता येईना, कारण त्या खाली केलेलं गुलालाचं मंडल तिथे अन्न खाण्यासाठी तडफडत होती. गुरुजी म्हणाले, मी तुला हे अन्न देतो, पण एका अटीवर. तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस हे तुम्हाला सांगायचं.
मीनाक्षी आधीरतेने हो म्हणाली. गुरुजींनी ते ताट मंडलातून बाहेर काढताच मीनाक्षी त्या अन्नावर तुटून पडली. तिने सर्वांकडे पाहत पाहत ते अन्न खाऊन घेतलं. वर एक मोठा तांब्याभर पाणी पिऊन तिने तृप्त ढेकर दिला. गुरुजी म्हणाले, सांग आता, कोण आहेस तू? सुगंधा. सुगंधा आहे मी. हे ऐकून सर्वांच्या अंगावर सरकन काटा आला, कारण ती जिवंत आहे असं सर्वांना वाटत होतं. विश्वासने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मीनाक्षी पण त्याच्याकडे पाहून रडायला लागली. अर्थात ती सुगंधा होती. गुरुजी म्हणाले, पण मग तू इथे का आली आहेस? विश्वास म्हणाला, गुरुजी, तिला विचारा, जिवंत असताना चळलं, आता परत का आली इथे? जाना पळून म्हणा. असं म्हणून विश्वास रडायला लागला. गुरुजीने त्याला शांत बसायला सांगितलं. सुगंधा पण रडायला लागली. गुरुजी परत म्हणाले, सगळं खरं खरं सांग, मला नका विचारू, या घरातल्या माणसालाही विचारा. आज मी इथे आहे ते का आहे आणि कुणामुळे आहे? असं म्हणून सुगंधाने घरातल्या प्रत्येक माणसाकडे रागाने बघायला सुरू केलं. कुणी काही बोलत नव्हतं. प्रत्येकजण आपल्या आपल्या विचारात मशगूल झालं होतं जणू. मीनाक्षीची आई मात्र निरंतर रडत होती. गुरुजीने थोडा वेळ वाट पाहिली. त्यांना वाटलं की कुणीतरी काहीतरी बोलेल, पण कुणीच काही बोलायला तयार नव्हतं. शेवटी ते म्हणाले, तुम्हाला जर वाटत असेल की मीनाक्षी बरी व्हावी, या सगळ्यातून सुटावी, तर तुम्हाला बोलावंच लागेल. काय झालं होतं सुगंधासोबत? तिचा मृत्यू का झाला? कसा झाला? बोलेल का कुणी? शेवटी न राहून विलास बोलायला लागला. सुगंधा ज्या दिवशी अचानक गायब झाली, त्याच्या आदल्या दिवशी मी तिला शेवटचं तळघराकडे जाताना पाहिलं होतं, पण तिच्यासोबत तात्या होते, म्हणून मी जास्त विचारपूस न करता तिथून निघून गेलो. हे ऐकून तात्या रडायला लागले. स्वतःच्या हाताने स्वतःच्या तोंडात मारून घेत ते म्हणाले, विश्वास, पोरा मला माफ कर, मी मारलं तुझ्या बायकोला, तिच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. हे ऐकून विश्वासच्या पायाखालची जमीनच सरकली. मीनाक्षीला परत चक्कर आल्यासारखं झालं आणि ती तिथेच पडली. का केलं तात्या तुम्ही हे? का? विश्वासने ओरडून विचारलं. मला माझ्या घरात दुसऱ्या जातीची बायको नको होती, म्हणून केलं मी हे सगळं. बाकी मला काही विचारू नकोस. तात्या असं म्हणून परत रडायला लागले. हे ऐकताच अचानक घरात पोलीस आले. जणू काही ते तात्यांच्या बोलण्याची वाटच पाहत असावेत. नेमकं काय सुरू आहे कुणाला कळेच ना. पोलीस इन्स्पेक्टर हा विश्वासचा मित्र होता. सुधीर, काय सुरू आहे सगळं? मला कुणी सांगेल का? माई जोरात ओरडून म्हणाल्या, मी सांगते सगळं. असं म्हणत मीनाक्षी अचानक उठून बसली आणि बोलायला लागली. माझं लग्न झालं आणि मी या घरात आले, तसं सगळं छान सुरू होतं. पण एके दिवशी रात्री मी स्वयंपाकघरात पाणी प्यायला गेले, तेव्हा तळघरातून कसलीशी कुजबूज माझ्या कानावर आली. आधी मी खूप घाबरले, पण नंतर आवाज ओळखीचा वाटला. मी नेमकं काय बोलणं सुरू आहे हे ऐकण्यासाठी तळघराच्या दिशेने जाणार, तोच तो आवाज बंद झाला. पुन्हा 2 दिवस असंच घडलं. मला थोडी शंका आली आणि मी ठरवलं की या तळघरात काय आहे ते पाहायचंच. पुढे 8 दिवसांनी तात्या, माई, ताई आणि भाऊजी सगळेजण नातेवाईकांकडे लग्नाला गेले. त्या दिवशी मी हे सारं यांच्या कानावर. खरं तर मी एवढ्या माहितीवरूनच घरातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून खुन्यापर्यंत पोहोचू शकलो असतो, पण विश्वासला स्वतःच्या घरच्यांचा राग होता. त्यांच्या तोंडून खरं ऐकण्यासाठी त्याने हा सारा डाव रचला. हो, मी मीनाक्षीला सांगितलं की आता पुढचे काही दिवस असं वाग जणू काही तुझ्या अंगात सुगंधाचा आत्मा आहे. घरातील प्रत्येकाचा भूत, आत्मे या गोष्टीवर खूप विश्वास आहे. यातूनच सत्य बाहेर पडेल. माझ्या सांगण्याप्रमाणे मीनाक्षीने रोज थोडं थोडं नाटक करायला सुरुवात केली आणि लवकरच घरातील प्रत्येकाला विश्वास बसला की मीनाक्षीच्या शरीरात आत्म्याचा वास आहे. यात आम्हाला मीरा वहिनी आणि मीनाक्षीच्या आईने देखील साथ दिली. मग एक दिवस गुरुजींना बोलावून आम्ही आज जे काही घडलं याचा डाव रचला आणि जे अपेक्षित होतं तेच घडलं. तात्या, तुमच्याकडून अशी अपेक्षा खरंच नव्हती हो. सुगंधा स्वतःच्या वडिलांसारखा जीव लावायची तुम्हाला, आणि तुम्ही असं केलं. लाज वाटते मला तुम्हाला बाप म्हणायची. विश्वास म्हणाला. तात्या काहीच बोलले नाहीत. एकटक जमिनीकडे पाहत राहिले. सुधीर तात्याला म्हणाला, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. तात्या जायला तयार झाले, पण तेवढ्यात माई म्हणाल्या, खरी गुन्हेगार मी आहे, मला अटक करा.
तात्या म्हणाले, तू शांत बस, स्वतःवर घेऊ नकोस हे सगळं. माई म्हणल्या, आता बस, मला आता खरं बोलू द्या. माझ्या पापाची शिक्षा तुम्हाला नको. म्हणजे? विश्वास म्हणाला, म्हणजे मी मारले सुगंधाला. काय? विश्वास म्हणाला, हो, तुझं लग्न झालं तेव्हापासूनच मला सुगंधा पटली नव्हती. एकतर दुसरी जात आणि तिचं प्रत्येक पुरुषाशी हसून बोलणं. मला तिचं वागणं बिलकुल आवडायचं नाही. मला तिच्या वागण्यावर नेहमीच शंका यायची. तिचं तात्याशी बोलणं देखील मला पटायचं नाही. अशातच एके दिवशी रात्री मी तिला आणि तुमच्या तात्याला तळघरासोबत पाहिलं. ते काहीतरी बोलत होते. मला कळून चुकलं की या दोघांचं काहीतरी सुरू आहे. मला राग अनावर झाला आणि मी जाऊन काही न बोलता सुगंधाचा गळा दाबला. तात्या मला तिला सोडायला सांगत होते, पण मी ऐकलं नाही. त्यांनी माझा हात धरून मला बाजूला ढकललं, पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि सुगंधाचा मृत्यू झाला. पण नंतर मला तात्यांनी सांगितलं की तळघरात काहीतरी बदल करायचे होते. याबद्दल ते दोघं बोलत होते आणि विश्वासला नेमका मित्राचा फोन आला म्हणून तो बाहेर गेला. नाहीतर तोही त्यांच्यासोबत तळघरातच होता. माफ कर सुगंधा, मला तुझ्यासारख्या चांगल्या मुलीसोबत मी अशी वागले. माफ कर ग. एवढं बोलून माईने रडायला सुरुवात केली. तात्या, तुम्ही हे सारं स्वतःवर का घेतलं? विश्वास म्हणाला, कारण सुगंधाच्या मृत्यूनंतर हिला पश्चाताप झाला आणि ती येऊन तुला. पोलीस त्या दोघांना घेऊन गेले. मीनाक्षी आणि मीराने सावरलं. त्यानंतर कधीच कोणी तळघरात गेलं नाही आणि मीनाक्षीनेही हे सत्य कधी कोणाला सांगितलं नाही की भूत लागल्याचं नाटक करत असताना खोलीत तिला खरंच सुगंधा दिसली होती. मीनाक्षीने कधीच कोणाला सांगितलं नाही की ती खरंच परत आली होती. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.